हे गाइस, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय ब्लॉग। आजच्या इस ब्लॉगची स्टार्टिंग होते पावसापासून। आमचे 2 दिवस झाले लगातार पाऊस पडतोय। आमचे वांदे झाले बाहेर फिरायचे। आम्हाला कुठे बाहेर जायचं असेल तर ह्याचा सहारा घेऊन जायला लागते, या छत्रीचा। मागचे 4-5 दिवस झाले थांबायचं नाव घेणं आहे। हे बघा, नुसतं दडादड पडायले भाई। थोडा का ना व्हायला पण येईल, म्हणजे येईल थोडस पण बाहेर जायला लगे भिजून यायलो घरी। पोरांची तो इथून मजा व्हायली। शाळांना सुट्ट्या दिले 4-5 दिवस, 4-5 दिवस नुसती सुट्टी दिलेत शाळांना, तर पोरांची पण मजा व्हायली। माझी तर मजा काय, मी तर घरीच आहे, पण थोडा दिवस तर थांबलं तर काय होईल भाई। तिथे समोर बघा, पट्टीपाशी काम करणारे त्यांचे काय हाल। आता जर झूम करून दाखवते तुम्हाला, ते बघा तिथे दिसते ना 2 छत्री घेऊन चालले, ते बघा ह्यांचे काय हाल होत असेल त्यांचे। तर थोडं आमचे बघा ना काय झालं। शाळांना पण सुट्ट्या, इथं पाऊस पण पडायले, बंद कधी होते सांगा तुम्ही। हे बघा, हे ट्रेनवाल्यांचे पण किती हाल होत असतील तुम्हीच सांगायला। लय जण माझा ॲड्रेस विचारत होते, तर ॲड्रेस तर मी सांगू नाही शकत। तर मी प्रॉपर ठाण्याचा आहे, आम्हाला जिल्हा ठाणा लागतो, तर प्रॉपर आम्ही ठाण्याचे, तर प्रॉपर ॲड्रेस नाही सांगू शकत तुम्हाला, तर त्यासाठी सॉरी। फिलहाल पावसाचं काय करायचं तुम्ही मला सांगा। फिलहाल मी आंघोळ नाही केली, तर तुम्हाला आता मी आंघोळ करूनच भेटतो। तर चला पहिला आंघोळ करूया, मग ब्रेकफास्ट करूया। तर चला आंघोळ केल्यावर भेटतो तुम्हाला। काय दे, मग मी पण रिक्षाहून आले मोबाईल बघायला इथं। गाईज, इथं काहीतरी तुम्हाला चेंजिंग दिसत असेल, आपला घट तर जास्तच मोठं झालं तर नारळाचं झाड, तर याची जागा चेंज केली। जागा म्हणजे जगाच्या जागी आपला यो बरणी ठेवली, तर याच्यामध्ये मस्त फ्री राहील, कारण की याचे जटे पण आलेत ना आता मोठे मोठे, तर म्हणून तर लवकरच ह्याला लावून देऊया कुठेतरी जागा बघून मस्त नारळाचं झाड। फायनली आंघोळ करून रेडी झाले। तुला लय दिवसाने हे शर्ट घातलंय, तर कधी घालत नाही मी हे शर्ट, तर आज घातलंय शर्ट आणि मस्तपैकी ब्लॅक लोवर। तर कमेंट करून सांगा कसं वाटतंय। चला, थांबायचं नाव घेणे, थोडं थोडं का नाही पण यायला म्हणजे यायलाच। आजचं ब्लॉगची टायटल पाऊस पडला ठाण्यामध्ये। फिलहाल फायदा समोरचा व्ह्यू एक नंबर येते, मस्त ट्रेन, समोर खाडी म्हणजे नदीच समजा, आणि वरती पाठीमागं डोंगर पण आहेत, ते पण तुम्हाला कधीतरी दाखवतो नीट एकदम प्रॉपर सेट। कमेंट करून सांगा कसा दिसते, बायले नवीन काय जुना काय शर्ट। जर टाइम काय झाले, अरे यार टाइम झाला 1:02, 67% चार्जिंग झाले। आज तर पक्का जाऊ तिथं, आज संध्याकाळी तसा टाइम भेटेल ना तसा जाऊया तिकडं 9 पायरीपाशी। हे ब्रिज आहे ना, ब्रिजच्या पलीकडे 9 पायरी, तिकडं तर पक्का जाऊया पक्का। आज फायनली दादाच्या फोनने ब्लॉक करते। कमेंट करून सांगा क्वालिटी आणि व्हॉइस कसं येते। पहिल्यांदा घातलंय लोअर वरती शर्ट, तर मी कधी घालत नाही, पण तरी पण घातलंय। बघूया आता पूर्ण दिवस कसं वाटतंय ह्याच्यामध्ये। फायनली जेवायला बसले, आणि जेवायला आपल्याकडे आहे कोबीची भाजी आणि चपाती, तर मस्तपैकी खाऊया आणि मग भेटूया तुम्हाला थोड्या वेळाच्या नंतर। फायनली ब्रेकफास्ट झाले, तिला आता थोडा वेळ रेस्ट करूया, कारण की पावसामुळे कुठं जाऊ शकत नाही बाहेर, लय जोरात पाऊस यायलाय। हे बघा, तर म्हणून थोडा आता रेस्ट करूया, तुम्हाला भेटतो आता डायरेक्ट संध्याकाळी। मित्रांनो, दुसरा दिवस आहे, तो कालच्या दिवसाचा ब्लॉग मी या दिवशी म्हणजे दोन्ही एक संगीत टाकू असा विचार करता आणि तिला आता टाइम झालाय 12:51। तर मी ब्रेकफास्ट नाही केला, आंघोळ पण नाही केली, तर एक काम करत, सगळ्यात पहिलं आंघोळ करूया, त्याच्यानंतर ब्रेकफास्ट करूया। आज ब्रेकफास्टला एक नंबर आहे, ते दाखवते तुम्हाला ब्रेकफास्ट पण। तर तुला चला मी आंघोळ करतो आणि मग भेटतो तुम्हाला। फायनली रेडी झाले, फिलहाल आंघोळ बिंघोळ करून, तर आता तुम्हाला एक बॅड न्यूज दाखव। तर मम्मीने सकाळी ब्रेकफास्ट बनवताना हाताला लावून घेतलेला आहे, तर हे बघा
थंड काय का. तर मम्मीने हाताला लावून घेतलंय आणि फिरायला आजी पण आली आपली. हाय करा, हाय करा. हाय. आज ब्रेकफास्ट मध्ये काय आहे सांग. इडली. चल वाडा. आजी पण आले. वाडा दादा बनवायची जा. तर मित्रांनो नाही बघा ह्याच्यामध्ये आहेत बनवलेल्या. तर आता ह्याच्यातल्या आहे तेवढं बघूया किती आहेत आणि त्याच्यामध्ये काय इडली काढायचं. चला मी भाजी गरम करतोय. भाजी गरम करण्यासाठी उभा राहिलोय. तर त्याच्यानंतर बसूया ब्रेकफास्टला मस्तपैकी. ही आहे शेवग्याच्या शेंगाची भाजी. ही मोठी मोठी ही शेंगा आहे बघा. हे ह्याला बोलतात शेवगाची शेंगा. ब्रेकफास्टला बसलोय. ब्रेकफास्ट मध्ये बघा इडली आणि नारळाची चटणी. ही नारळाची चटणी आणि इडली. बाय द वे सगळं आहे जेवायला. शेवगाची शेंगाची भाजी, डाळ, भात, ठेचा, चपाती, चिवडा, मक्याचा चिवडा, तिकडं पुरणपोळी पण आहे. तर आणि ही नारळाची चटणी ह्याच्यामध्ये. तर मस्तपैकी ब्रेकफास्ट आहे. तर ब्रेकफास्ट करतो मग भेटतो तुम्हाला. चला फायनली ब्रेकफास्ट झालाय. आता थोडा वेळ बसतो. त्याच्यानंतर बघूया आज काय करायचे. कारण की कालचाच ब्लॉग ह्यामध्ये ऍड केलाय. तर मग बघूया आज काय करायचे. बाय द वे आज शनिवार आहे आणि आज जरा शांत आहे पाऊस कालपेक्षा. आज म्हणजे जरा बारीक बारीक यायले. असं एवढा पण नाही यायले. बारीक बारीक यायले. तर बघूया आज काय करायचे. तर चला भेटतो तुम्हाला थोड्या वेळाच्या नंतर. तर डिनर बिनर झालंय सगळं. ब्रेकफास्ट सगळं झाले. तर भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. कप्प केले. बाय बाय.